तर असं काही सेलिब्रेट केलं मी माझं 30Kचं सेलिब्रेशन. आणि पण त्याआधी ना आज सकाळीच आपल्या राधूला भेटायला क्यूट अशी फॉलोअर्स आली होती. आणखी ही होती खडकीवरून, भरपूर दुरून आली. आणखी हो, आज मला सेलिब्रेट करायचं 30Kचं. बरेच जण मला म्हणत होते की ताई एवढी कंजूसपणा कशाला, की 10K आणि 20K वर तू सेलिब्रेट नाही केलं. म्हणून म्हटलं चला आपण 30K वर सेलिब्रेट करू. सेलिब्रेट तर मलाही करायचं राहते, पण राधामुळे करता येत नाही. पण ह्यावेळेस झालं, आणि ते पण वेळेवर. माझा नवरा एवढा उत्साही की सेलूमध्ये केक नाही मिळाला तर वर्धेला गेलं ते केक आणायला, पण आणले. कारण की त्यांना 30Kची खुशी खूप झाली होती, माझ्यापेक्षा जास्त. मग काय पटकन आम्ही असे फोटो वगैरे काढले, सेलिब्रेट केलं. आणि खरंच सांगते ना, माझ्यापेक्षा खुशी माझ्या नवऱ्याला झाली आहे. मला हे पाहून खूप चांगलं वाटत होतं. आणि मस्त असे फटाके वगैरे फोडले. त्यानंतर इथे राधूला झोप आली होती. पटापट आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि राधा इथे राहत नव्हती कारण की गरम खूप जास्त होत होतं म्हणून. आणखी एक वेळा तुमचं पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढा जास्त सपोर्ट केला आहे. चला पटकन असं जेवण वगैरे झालं, घरी आलो. चला मग भेटूयाच्या पुढल्या ब्लॉगला. असे छान छान व्हिडिओ बघायसाठी आताच आपल्या पेजला फॉलो करा. बाय बाय.